नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले शीतल्स किचनमध्ये। तुम्हाला आज अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर इथे बघा, मी अर्धी वाटी एवढं तुरीच्या डाळीचं वरण लावून घेणार आहे। तर आज मी नैवेद्याच्या ताटावर जे जे केलेलं आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी तुरीच्या डाळीचं वरण करून घेणार आहे। तर इथे मी अर्धी वाटी डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आहे आणि डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी आपल्याला गरजेचं आहे तेवढं इथे मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। बाकीचा सर्व स्वयंपाक आपला म्हणजे तयारी करूच तर आपलं हे वरण शिजून जाईल। आणि दुसरी सुकी भाजी इथे मी करणार आहे, ती म्हणजे मटकी आणि बटाट्याची। तर ते सुद्धा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यासाठी टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता इथे मी भाजीसाठी कट करून ठेवून घेतलेला आहे तयार। तर इथे बघा, कढई मी गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई आपली चांगली गरम झाली की त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। 2 ते 3 पळ्या एवढं तेल इथे मी टाकलेलं आहे। त्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। नंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत, हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। हे सर्व व्यवस्थित आपण चांगलं परतवून घेणार आहोत। हिरवी मिरची चांगली यामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर कट केलेले इथे टोमॅटो टाकून घेणार आहे। नैवेद्याचं ताट इथे मी तयार करणार आहे, त्यामुळे कांदा लसण इथे काही वापरलेलं नाहीये, त्यामुळे एकदम सात्विक असं जेवण इथे मी तयार केलेलं आहे। तर इथे बघा, टोमॅटोला चांगली वाफ येऊन ते चांगले सॉफ्ट होण्यासाठी मी थोडीशी वाफ काढून घेतली झाकण ठेवून आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित चांगलं परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला मटकीला जेवढी मीठ गरजेचं आहे तेवढं इथे मी टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे आपण हळद टाकून घेणार आहोत। हळद टाकल्यानंतर इथे मी घरचं जे तिखट आहे ते तिखटवालं तिखट इथे टाकून घेतलेलं आहे, 1-1.5 चमचा। आणि नंतर अर्धा चमचा एवढं कलरवालं तिखट इथे टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे एवढा बिना कांदा लसणाचा मसाला टाकून घेतलेला आहे। तुम्ही इथे धने जिरे पावडर जरी टाकायची असेल तर टाकून घेऊ शकतात, मी इथे टाकलेली नाही आहे आज। तर त्यानंतर इथे बघा, मटकी मी चाळणीमध्ये निथळत ठेवली होती धुवून, तर ती इथे टाकून घेतलेली आहे। तर मटकी आपल्याला फोडणीमध्ये चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायची आहे, जेणेकरून तिचा कच्चेपणा निघून जाईल आणि छान परतल्यामुळे खाताना ती एकदम मस्त लागेल। तर अशा पद्धतीने 1-2 मिनिटं चांगली परतायची आहे। आणि मटकीच्या भाजीमध्ये मी नेहमीच गुळाचा खडा घालते, त्यामुळे मटकीला एक छान चव येते। तर त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून याला वाफ काढून घेणार आहे। वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण इथे मटकी आणि बटाटा शिजण्यासाठी गरजेपुरतं एवढं पाणी टाकून घेणार आहे इथे। तर तुम्ही गरम पाणी सुद्धा टाकू शकतात, पण मी इथे गारच पाणी टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे। आणि तोपर्यंत इथे आपण आता मस्त चटणी करणार आहे। खोबरं, शेंगदाणे, तिखट, मीठ आणि जिरे हे सर्व साहित्य वापरून आपण चटणी करणार आहे, कारण नैवेद्यावर वाढायची आहे, त्यामुळे इथे लसण वापरलेला नाही आहे। तर तुमच्याकडे जर लसण चालत असेल तर तुम्ही या स्वयंपाकामध्ये लसण कांदा वापरू शकता। तर इथे बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि किसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी लाल तिखटवालं तिखट, कलरवालं तिखट असं दोन्ही तिखट टाकलेलं आहे। त्यानंतर मीठ टाकून घेतलं आहे चवीपुरतं आणि नंतर जिरे टाकून घेतले अर्धा चमचा। तर हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। सुरुवातीला थोडंसं जाडसर फिरवून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धी पळी एवढं तेल टाकणार आहे, जेणेकरून या चटणीला रंगसुद्धा छान येईल आणि ओलसर अशी ही चटणी तयार होईल। त्यामुळे इथे अर्धी पळी मी तेल टाकलं आहे आणि तेल टाकल्यावर पुन्हा एकदा याला मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर इथे चटणीचा तुम्ही रंग बघू शकतात, आधीचा रंग आणि आताचा रंग, आणि मस्त अशी जाडसर चटणी तयार झालेली आहे। तर अशी चटणी मी नैवेद्याच्या ताटावर वाढणार आहे। तर इथे मी काढून घेतलेली आहे एका बाउलमध्ये। तर त्यानंतर पुढची रेसिपी आपल्याला करायची आहे, जे की आपण आंब्याचा रस करणार आहोत। आपलं वरण अजून शिजलेलं नाही आणि मटकी पण आपली कढईमध्ये शिजती आहे, तोपर्यंत आपण आंब्याचा रस करून घेणार आहोत। तर इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत, स्वच्छ इथे पाण्याने धुवून घेणार आहे। तर व्यवस्थित याला आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर मस्त आपण ह्या आंब्याचा रस बनवणार आहे। तुम्हाला ही माझी आजची केलेली थाळी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला यामधला कुठलाही पदार्थ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा। आणि तुम्हाला अशा पद्धतीने जर थाळी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा, आंबे पूर्ण माझे माचून झालेले होते। त्यानंतर इथे मी त्यातल्या कोई बाहेर काढून घेतलेले आहेत या कटोऱ्यामध्ये। व्यवस्थित गर देखील आपल्याला या सालीच्या आतमधला काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने सर्व आंब्यातला गर मी इथे या कटोऱ्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि सालीमधला गर सुद्धा व्यवस्थित बाहेर काढून घेतलेला आहे। तर या साली सुद्धा मी एकाच्या दोन असे तुकडे करून ताटामध्ये ठेवून घेतलेला आहे। नंतर आपल्याला या साली आणि कोई धुवायच्या आहेत, त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्या कोईचा सुद्धा गर आपल्याला चांगल्या पद्धतीने असा हाताने चोळून काढून घ्यायचा आहे। आणि एका पातेल्यामध्ये मी या सर्व कोई टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर या कोईवर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे धुवायचं आहे। मीठ टाकल्यामुळे कोईचा सगळा गर चांगला स्वच्छ होतो आणि संपूर्ण गर त्याचा निघून येतो। तर अशा पद्धतीने हे पाणी सुद्धा मी या रसामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे जे आपण साली तोडून ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा आपण सगळ्या टाकून घेऊन त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे
कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव अजूनच वाढते, त्यामुळे थोडं थोडं मीठ टाकून साली आणि कोळी धुवून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने साली आणि कोळी धुवून घेऊन तुमच्याकडे सुद्धा रस बनवतात का, नक्की माझ्यासोबत शेअर करा. तर हे पाणीसुद्धा मी या रसामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा साली आणि कोळी दोन्ही एकत्र पुन्हा शेवटचं धुवून घेणार आहे. तर यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकलं आहे. तर संपूर्ण अर्धा तांब्या मी जवळजवळ पाणी वापरलेलं आहे या साली आणि कोळी धुण्यासाठी. तर अशा पद्धतीने हे सर्व धुवून घेतल्यानंतर हे देखील पाणी मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर आता हा रस आपण 2 मिनिटं बाजूला ठेवणार आहे आणि आपली मटकी शिजली आहे का ते बघणार आहोत. तर इथे झाकण उघडून बघूयात. तर बघा संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि छान अशी मटकी आपली शिजलेली आहे. रंगसुद्धा तुम्हाला बदललेला दिसत असेल. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पुन्हा एकदा खालीवर करून याला परतून घेणार आहे. बघा इथे रंग किती सुंदर आला आहे आणि मटकीसुद्धा छान फुलली आपली शिजून. तर मस्त याला परतून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा बटाटासुद्धा मस्त शिजलेला आहे याच्यामधला. तर वाससुद्धा खूप छान येतो आहे, मटकी शिजलेली आहे त्याच्यामुळे. तर यामध्ये टाकलेल्या गुळामुळे मस्त असं छान एक गोडसर चव लागते मटकीची, ती एकदम मस्त लागते. तर आता आपण रस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगला स्मूथ असा बारीक करून घेणार आहोत. तर संपूर्ण रस इथे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी एवढी साखर टाकलेली आहे, कारण की आपण साली आणि कोळी धुवून घेतल्या त्या पाण्यामुळे यात आपल्याला साखर टाकणे गरजेचं आहे. आणि नंतर कटोऱ्यामध्ये बघा 1 फुलपात्र एवढं दूध मी टाकून घेतलं आहे आणि कटोऱ्याचा रस व्यवस्थित सगळा काढून याच्यामध्ये टाकून घेतला आहे. पुन्हा एकदा झाकण लावून आपण हा रस चांगला एकजीव करून घेणार आहोत. तर मिक्सरमध्ये हा रस एकजीव केल्यानंतर बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा बघा किती छान आलेला आहे. तुम्हाला यापेक्षा थोडासा पातळ पाहिजे असेल तर साली आणि कोळी धुण्यासाठी पाणी थोडं जास्त वापरा. तर इथे बघा या कटोऱ्यामध्ये मी आता हा रस चांगला काढून घेणार आहे. तर आपला रस देखील इथे तयार झालेला आहे. मटकीची भाजी तयार झाली आहे, चटणी तयार झाली. तर मटकी आपण इथे आता बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि वरतून इथे बघा मी कोथिंबीर सर्व करून घेणार आहे. तर इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की मटकी आपली किती सुंदर झालेली आहे, रंग छान आलेला आहे आणि छान अशी तिखट चमचमीत अशी ही मटकी मी तयार केलेली आहे. त्यानंतर आपलं तुरीच्या डाळीचं वरणसुद्धा इथे शिजलेलं आहे. तर ते आपण आता चांगलं विस्करच्या साह्याने एकजीव करून घेणार आहे, चांगलं घोटून घेणार आहे या वरणाला. आणि एकजीव केल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला उकळी आणण्यासाठी काढून घ्यायचं आहे. तर ते इथे बघा मी पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे आणि कुकरमध्ये सुद्धा पाणी टाकून कुकर स्वच्छ विसळून यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. आणि नंतर या वरणामध्ये बघा मी हळद, मीठ आणि साखर हे सर्व साहित्य टाकून घेणार आहे. हिंग आज माझ्याकडे नव्हता, तुमच्याकडे असल्यास जरूर टाका, त्याने वरणाला खूप छान चव येते. तर हे सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता याला गॅसवर आपल्याला एक उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे. तर चांगली याला मंद गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे, त्यामुळे ही साखर मिठाचं चव चांगली या वरणामध्ये उतरते आणि एकदम चविष्ट चवदार असं हे साधं सिंपल असं वरण तयार होतं. तर अशा पद्धतीने बघा इथे मी आता वरण उकळायला ठेवलं आणि 1 वाटीचा भात मी इथे लावून घेणार आहे. तांदूळसुद्धा मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला जेवढं पाणी पाहिजे तांदळाला शिजण्यासाठी तेवढं टाकून इथे कुकर मी गॅसवर चढवलेला आहे. तर इथे बघा तोपर्यंत आपल्या वरणाला सुद्धा उकळी आलेली आहे. तर आपलं हे वरण आता मी गॅस बंद करून बाजूला ठेवून घेणार आहे. त्यानंतर इथे आता आपण भज्याची तयारी करणार आहोत. इथे 1 वाटी बेसन आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले. त्यानंतर तिखटवालं तिखट, कलरवालं तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड आणि मीठ इथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर या साहित्यात मला ओवा टाकायचं विसरले होते, त्यामुळे मी नंतर इथे ओवा टाकून घेतलेला आहे बघा पाव चमचा. आणि त्यानंतर इथे मी पत्ताकोबीचे भजे आज इथे बनवणार आहे. तर इथे थोडी बारीक कोथिंबीर चिरून टाकली आणि चिरलेली पत्ताकोबी स्वच्छ धुवून या पिठामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि ह्या पिठामध्ये चांगली आपल्याला ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे कांद्याचे भजे आमच्याकडे नैवेद्याच्या ताटावर चालत नाही, त्यामुळे मी इथे पत्ताकोबीचे भजे करून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने भिजवून बाजूला ठेवलेलं आहे. आणि भजे करण्याच्या अगोदर ह्या पापड आणि कुरड्या मी इथे तळून घेणार आहे, कारण रसाचं जेवण म्हणल्यावर कुरडई पापड तर पाहिजेच. त्यामुळे इथे बघा तांदळाचे पापड इथे मी सुरुवातीला काही तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी कुरड्यासुद्धा तळून घेणार आहे. तर हे पापड माझ्याकडे जवळजवळ 2 वर्षापूर्वीचे आहेत, अजूनही ते आहेत, त्यामुळे मी हे आता वापरून घेणार आहे आणि यावर्षी मी त्यामुळेच काही उन्हाळ काम केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने बघा इथे मी कुरडईसुद्धा तळून घेतलेली आहे आणि कुरडई पापड आपलं छान तळून झालेलं आहे. बघा इथे तुम्हाला दाखवते, भरपूर सारी कुरडई पापड इथे मी तळून घेतलेली आहे. आणि त्यानंतर या भज्यामध्ये 1 चमचा मोहन टाकले गरम तेलाचं आणि वरून थोडंसं अजून पाणी टाकून याला थोडंसं सैलसर पीठ करून घेतलेलं आहे. आणि आपण आता गरम तेलामध्ये मस्त हे पत्ताकोबीचे भजे तळून घेणार आहे आणि तळल्यानंतर कोणाला लक्षात येणार नाही की हे पत्ताकोबीचे भजे आहेत, कांद्याचे नाहीत. इतके सुंदर दिसतात आणि कांद्यासारखेच भजे हे तळल्यानंतर दिसतात. पण नैवेद्याच्या ताटावर मला कांदा ठेवायचा नाही आहे, म्हणजे कांद्याचे भजे चालत नाही, त्यामुळे मी इथे पत्ताकोबीचे भजे आज तळलेले आहे. तर व्यवस्थित हे सेट झाल्यानंतर आपल्याला आलटी करून चांगले गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे, छान कुरकुरीत होईपर्यंत हे भजे तळून घ्यायचे. आणि आपण यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे, त्यामुळे आपले भजे हे छान कुरकुरीतच होणार आहेत. तर अशा पद्धतीने बघा असे छान
खेकडा भजे जसे असतात कांद्याचे, त्याचप्रमाणे हे पत्ताकोबीची भजी तयार झालेली आहेत. आणि जोपर्यंत कोणी खाणार नाही तोपर्यंत कोणाला बघून सुद्धा कळणार नाही की हे कांद्याचे भजे नाही आहेत म्हणून. तर अशा पद्धतीने आपले भजे देखील इथे तयार झालेले आहेत. तर मस्त आता हे भजे मी काढून घेणार आहे. रंग तुम्ही बघू शकतात आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकतात भज्यांचं. एकदम मस्त असे भजे आपले तयार झाले. तर इथे आता मी कणिक भिजवून घेणार आहे. नैवेद्याच्या ताटावर जी पोळी आमच्याकडे वाढतात त्यामध्ये मीठ घालत नाही, त्यामुळे नुसती कणिक घेऊन मी ते पाणी टाकून चांगलं आपली रेग्युलरची पोळी जशी करणार आहे तशीच कणिक इथे मी भिजवणार आहे. तर इथे तेल टाकून आता चांगलं एकजीव करून घेणार आहे. तर व्यवस्थित याला एकजीव करून नंतर मी 5 मिनिटं झाकण ठेवून याला बाजूला ठेवून घेणार आहे. आणि तोपर्यंत इथे बघा हे भजे आपले रेडी झालेले आहेत. आणि भजे तुम्ही बघू शकतात की किती सुंदर झालेले आहेत. आणि तुम्हाला दाखवते मी, एकदम कांद्याच्या भज्यासारखेच याला छान टोकं आलेले आहेत. आणि मस्त असे हे पत्ताकोबीचे भजे आपले इथे रेडी झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपला भरपूर सगळा स्वयंपाक आपला तयार आहे. फक्त आता आपल्याला पोळ्या लाटून नैवेद्याचं ताट वाढायचं आहे. तर इथे बघा मी त्रिकोण करून घेतलेला आहे छान तेल लावून या पोळीच्या गोळ्याचा. तर इथे त्यानंतर पोळी लाटून झालेली आहे. तवा आपला तापून झालेला आहे. तर इथे मी पोळी टाकून घेतलेली आहे आणि छान पोळीसुद्धा आपली मस्त भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने माझा सगळा सणाचा नैवेद्याच्या ताटाचा स्वयंपाक रेडी झालेला आहे. आणि आता ह्या पोळ्या देखील माझ्या भाजणं झाल्यानंतर मी नैवेद्याचं ताट वाढायला घेणार आहे. तर तुम्ही आज अक्षय तृतीयेचं नैवेद्याला काय केलेलं आहे? तुमच्याकडे आमरस करतात की पुरणाची पोळी की दोन्हीही करतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे नेहमीच आमरस केला जातो, त्यामुळे मी जे आज हे ताट तयार केलेलं आहे. तर इथे नैवेद्याच्या ताटावर चटणी, लिंबू, मटकीची भाजी, त्यानंतर आपले पत्ताकोबीचे भजे वाढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी पापड, कुरडई वाढून घेणार आहे. आणि त्यानंतर आपली साधी सिंपल केलेली पोळीसुद्धा इथे मी ताटावर वाढून घेणार आहे. आणि आज एकदम साधं सिंपल असं जेवणाचं ताट मी तयार केलेलं आहे. खूप जास्त पदार्थ नाही केलेले आहेत आणि खूप जास्त तामझामसुद्धा केलेला नाही आहे. अगदी साधा सिंपल बिना कांद्या लसणाचा स्वयंपाक केलेला आहे. त्यानंतर इथे मी आमरसाची वाटी ठेवून घेतलेली आहे. आणि नंतर इथे बघा मी मस्त भाताची मुदी केलेली आहे आणि त्यामध्ये एक छोटी वाटी ठेवून घेतली, ज्यामुळे की आपलं जे वरण आपण भातावर वाढतो ते इकडे तिकडे पळत नाही. आणि अशा पद्धतीने या वाटीतच हे मस्त वरण वाढून घ्यायचं. आणि त्यावर साजूक तूप वाढून घेतलेलं आहे आणि रसावर सुद्धा साजूक तूप वाढून घेतलेलं आहे, जेणे की आपल्याला रस पोटाला बाधत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही थाळी आवडली